नमस्कार मित्रांनो. मेष राशीचा सर्वात महत्त्वपूर्ण शुभग्रह गुरु, जो की दिनांक 9 ऑक्टोबर नंतर वक्री होणार आहे. याचप्रमाणे सप्टेंबर महिन्यात बऱ्याच प्रमाणात जे मानसिक तणाव आणि शारीरिक त्रास तुम्ही सहन केले होते, ते ऑक्टोबर महिन्यात तसे दिसून येणार नाहीत. बाकीचे जे ग्रह आहेत त्याचे सुद्धा प्रभाव परिणाम तुमच्या राशीवर म्हणजेच मेष राशीवर ऑक्टोबर 2024 दरम्यान कशा प्रकारचे असतील, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करणार आहोत की तुमचं स्वास्थ्य मानसिक किंवा शारीरिक हे ऑक्टोबर महिन्यामध्ये कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, दिनांक 21 तारखेनंतर हा मंगळ चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे बुध, जो की तुमच्या 6व्या स्थानातच भ्रमण करतोय, 11 तारखेनंतर तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि 30 तारखेनंतर अष्टमात भ्रमण करेल. 6व्या स्थानात केतूचं भ्रमण आहे आणि रवी सुद्धा 6व्या स्थानात असणार आहे. दिनांक 18 तारखेनंतर तो सप्तमात भ्रमण करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. साधारण गेल्या काही दिवसामध्ये सुद्धा म्हणजे सप्टेंबरच्या साधारण 10-12 दिवसामध्ये तुम्ही सुद्धा बघितलं असेल की तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहिलेले आहात. फिरणं वगैरे जास्त झालेलं आहे, ट्रॅव्हलिंग सुद्धा जास्त झालेलं आहे. अशाच प्रकारचा काहीसा अनुभव तुम्हाला या महिन्यात जवळजवळ 20-22 तारखेपर्यंत जाणवेल. इथे एक गोष्ट महत्त्वाची राहील, ती म्हणजे भावंडांसमवेत छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, परंतु कामाचा तुमचा उरक किंवा झपाटा हा जबरदस्त दिसून येईल. चांगली गोष्ट ही की या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्याप्रमाणे काही त्रासदायक गोष्टींचा अनुभव घ्यावा लागणार नाही, मग तो शारीरिक असेल किंवा मानसिक. एकंदरीत या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचं मानसिक शारीरिक आरोग्य हे सुव्यवस्थित असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत आर्थिक स्थैर्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शुक्र, जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दिनांक 14 तारखेनंतर अशा शुक्र तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. द्वितीय स्थानामध्ये गुरु सुद्धा भ्रमण करतोय, हर्षल सुद्धा आहे. गुरु दिनांक 9 तारखेनंतर वक्री होणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे रवी, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, 18 तारखेनंतर हा तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. आणि जो अष्टमेश आहे मंगळ, जो की तुमच्या तृतीयातून चतुर्थात भ्रमण करेल. आणि जो लाभेश आहे शनी, तो लाभ स्थानातच आहे, मात्र तो वक्री आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं तुम्हाला तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनपेक्षित अनावश्यक खर्च तुमचे थोडे जास्त होतील. मात्र गेल्या महिन्याची म्हणजे सप्टेंबर महिन्याची तुलना केली तर या महिन्यात आर्थिक जे स्थैर्य आहे हे बऱ्याच प्रमाणात ठीकठाक किंवा ज्याला आपण सुव्यवस्थित असं असेल. तुमचं आर्थिक इन्कम असेल ते थोडंसं व्यवस्थित असेल, मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर साधारण 20-22 तारखेनंतरचा जो कालावधी आहे तो तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. घरगुती स्वास्थ्य किंवा फॅमिली हॅपीनेस ज्याला आपण म्हणतो त्या संदर्भात विचार करायचा झाला तर दिनांक 21 तारखेनंतर जो मंगळ आहे तो मंगळ तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे. तर साधारण 22-24 तारखेनंतर थोडंसं घरातल्या ज्या पुरुष वर्ग असतील त्यांच्यावर वादविवाद होतोय की काय किंवा तशा प्रकारचा काही अनुभव तुम्हाला जाणू शकेल, पण तो काळजी करू नका. त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या घरगुती स्वास्थ्यावरती होणार नाही. रिलेशनशिपच्या बाबतीत विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे रवी, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, 18 तारखेनंतर सप्तमात भ्रमण करणार आहे. तुमच्या 5व्या स्थानावरती शनीची सप्तम दृष्टी आहे की जो वक्री आहे. याचाच अर्थ जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर साधारणतः गेल्या 10-15 दिवसात तुम्ही अनुभव घेतलेला असेल किंवा या महिन्याच्या म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत सुद्धा जर रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर छोट्या मोठ्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होता, मतभेद मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येणं, असा अनुभव तुम्हाला या दरम्यान जाणवू शकेल. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील, परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गर्भवती महिला त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी सुद्धा स्वतःच्या माध्यमातून थोडा जास्त प्रयत्न किंवा एफर्ट देणं जास्त गरजेचं राहील. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीमध्ये म्हणजे तुमच्या सप्तम स्थानामध्ये रवी 18 तारखेनंतर येणार आहे, बुध 11 तारखेनंतर येणार आहे, शुक्र जो तुमच्या सप्तम स्थानांमध्ये भ्रमण करतोय 14 तारखेनंतर हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणाऱ्या सप्तम स्थानावरती दिनांक 22-23 तारखेनंतर मंगळ सुद्धा दृष्टी ठेवणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर वैवाहिक जोडीदार हे तुमच्यावरती थोडंसं हावी झाल्यासारखं वाटतंय की अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येऊ शकतील. अर्थात ते तात्कालिक असतील. वैवाहिक जोडीदार थोडेसे वादविवाद किंवा मतभेद अशा प्रकारचे काही अनुभव येतील, त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल
त्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे शनी, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, तो वक्री अवस्थेत असणार आहे. 22 तारखेनंतर मंगळाची सप्तम दृष्टी तुमच्या 10व्या स्थानात असणार आहे. तर थोडंसं गेल्या काही महिन्यापासून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये थोडेसे प्रश्नचिन्ह तुमच्या मनात उभी राहिली असेल. तशाच प्रकारचा काहीसा अनुभव तुम्हाला या महिन्यात सुद्धा येईल. काळजी करू नका. भावनेच्या आहारी जाऊन टोकाचे निर्णय मात्र घेऊ नका. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे ग्रह योगांबद्दल सांगायचं झालं तर या महिन्याच्या दिनांक 4 तारखेला शनी आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो शनी तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. शुभ फलदायी असा हा योग आहे. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही चांगले लाभ सुद्धा होतील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग आणि मंगळ शुक्राचा सुद्धा त्रिकोण योग तृतीय सप्तमातून होणार आहे. अतिशय शुभ फलदायी अशा प्रकारचा हा दिवस असणार आहे. खास करून या दिवसादरम्यान किंवा या दिवसाच्या आजूबाजूला तुमचे काही चांगली इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल. महत्त्वपूर्ण आर्थिक संदर्भातले कामं होऊ शकतील. अचानकपणे काही लाभ मिळू शकतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे जे विवाहच्छुक व्यक्ती असेल त्यांना त्यांच्या अपेक्षेच्या आसपास वैवाहिक जीवनातील स्थळं किंवा त्या संदर्भातले कामं हे तुमची झपाट्याने होऊ शकतील. दिनांक 14 तारखेला मंगळ आणि रवीचा केंद्र योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतो, त्याबरोबर रवी जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो, दोघांचा केंद्रयोग आणि हर्षल आणि शुक्राचा प्रतियोग होणार आहे तुमच्या द्वितीय आणि अष्टमातून. याचाच अर्थ खास करून आरोग्याकडे लक्ष द्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. इझी मनी किंवा झटपट पैशाच्या मागे लागू नका. तुमच्या अंदाज चुकतील. खर्चावरती नियंत्रण ठेवा. दिनांक 15 तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे, त्याबरोबर व्ययातला जो नेपच्यून आहे हा त्रिकोण योग करणार आहे. अनपेक्षितपणे काही लाभ मिळू शकतील. दिनांक 22 तारखेला शनी आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे तुमच्या लाभ आणि सप्तमातून. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचं संभवत महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील. कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामकाज होऊ शकतील. दिनांक 22 तारखेच्या आसपास तुम्हाला काही चांगल्या घटनांचा अनुभव निश्चित येईल. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला मंगळ आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. शनी आणि शुक्राचा केंद्र योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या व्ययात भ्रमण करतोय, जो मंगळ तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. खास करून तुमचे घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातलं महत्त्वपूर्ण कामं करायची असेल तर या संदर्भात तुम्हाला काही अनपेक्षित जे अपॉर्च्युनिटी किंवा संधी मिळू शकतील. याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणे या दरम्यान गरजेचं राहील. दिनांक 30 तारखेला हर्षल आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. बुध जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय आणि जो हर्षल द्वितीयात भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग होणार आहे. काळजी घ्या. कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात काळजी घ्या. खास करून फायनान्सच्या संदर्भात जर तुम्ही कुठली इन्व्हेस्टमेंट करत असाल तर या दरम्यान भावनेच्या आहारी जाऊन झटपट कुठलेही निर्णय घेऊ नका. 31 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. अनपेक्षित काही चांगली कामं तुमचे या दरम्यान होऊ शकतील. फिरणं वगैरे होऊ शकेल. या महिन्याची जी अमावस्या आहे ती दिनांक 2 तारखेला तुमच्या 6व्या स्थानात आणि जी पौर्णिमा आहे ती 17 तारखेला आहे. 2 तारखेच्या आसपास, अमावस्येच्या आसपास आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार या संदर्भातली काळजी घ्या. ऑफिस पॉलिटिक्स पासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान असं पण पाहायचं झालं तर थोडंसं रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे जास्त असतं, त्यामुळे आपण थोडं भावनातीत होतो आणि भावनेच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय हे बऱ्याच प्रमाणात चुकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कागदोपत्री व्यवहार किंवा वादविवादात जाणं यापासून थोडंसं लांब राहा. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचं ऑक्टोबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.